आपण पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र देहू या ठिकाणी येण्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की आपण माझ्या मागच्या साईडला पाहू शकताय की देव मासा असा मृत्यू अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण काही क्षणानंतर ह्या माशांची झालेले हे प्रचंड प्रमाणाचं नुकसान काय आहे आपण चर्चा करू। सविस्तर चर्चा केल्यानंतर आपल्याला समजणार आहे की या प्रकारे देहू गावामध्ये धाव घेतलेला आहे। नुकतेच आम्हाला काही तासापूर्वी कळाले की देहूमध्ये असा प्रकार घडलेला आहे, तो पाहण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत। पुढची माहिती इथले स्थानिक विचारूया, काय घडलं, तुम्हाला ही माहिती कशी मिळाली आणि यानंतर तुम्ही कशी धाव घेतली आणि ह्याचं नेमकं कारण तुमच्या मते काय असू शकेल? आपल्या अनुभवानुसार आपण 1 महिन्यापूर्वीच देहू नगर पंचायत प्रशासनाला आपण सावध केलं होतं की देहूतून येणारे सांडपाणी काही ड्रेनेज आहेत ते एसटीपीला न जाता डायरेक्ट नदीमध्ये येतात, त्याच्यामुळं देहूतील जलप्रदूषण वाढलेलं आहे। एका बाजूला जलपर्णीने देहूच्या वैकुंठ धामापर्यंत जलपर्णी आली, त्यानंतर आंध्र धरणातून काही 4-5 दिवसापूर्वी पाणी सोडलं होतं। हा माशीर मासा, देव मासा, डोहातला मासा हा इकडं आला कसा काय, तर पाणी सोडल्यामुळं त्या बंदराच्या वरती पाणी आलं आणि तो मासा इकडं आला। 4 दिवसामध्येच ते पाणी कमी झालं आणि हा मासा खाली गेला नाही। दुर्दैवानं हे सर्व सांडपाणी नाले सगळं याच डोहामध्ये मिसळतात आणि त्याच्यामुळं ही शक्यता नाकारता येत नाही की आपण काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आले आहेत आणि आपण त्यांना प्रत्यक्षात विचारूया, तुम्ही आल्यानंतर तुम्ही प्रोसेस काय केलेली आहे आणि याचं नेमकं कारण काय घडलेलं आहे? नमस्कार, मी आरती डोळस, मी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत इथं पाहणी करण्यासाठी आलेले आहे। इथले जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, श्री आबा मसुगडे सर यांनी आम्हाला कल्पना दिली की इथं प्रचंड प्रमाणात मासे मृत्युमुखी पडतायत आणि मग इथं आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार ताबडतोब इथं व्हिजिट केलेली आहे। माननीय मुख्याधिकारी मॅडम, त्याचप्रमाणे विविध पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था जसं जीवित नदी, नंतर मायासा फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही इथं उपस्थित झालो आणि मासे मारण्याचं कारण इथल्या नागरिकांच्या तोंडून ऐकलं आणि प्रत्यक्ष माझ्या हातात आपल्याला जी बॉटल दिसते आहे तसं आम्ही पाणीचं क्वालिटी असेसमेंट करण्यासाठी सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत आणि याचं व्यवस्थित आम्ही तपासणी करून मासे मारण्याचं प्रमुख कारण शोधून काढणार आहोत आणि त्याच्यानुसार नैसर्गिक पद्धतीने इथं सांडपाणी व्यवस्थापनाचा निचरा कसा करता येईल याच्याविषयी वेगवेगळ्या उपाययोजना येत्या लवकरच कालावधीमध्ये राबवण्यासाठी आम्ही मॅडम, तुम्ही आता सॅम्पल्स घेतलेले आहे, पण इथून पुढे ही प्रोसेस काय होणार आहे आता ह्या सॅम्पलची? आता ह्याच्या आधारावर आपल्याला हे कळणार आहे की हे मासे मृत्युमुखी पडण्यासाठी पाण्यामधली जी ऑक्सिजनची लेवल आहे ती प्रचंड प्रमाणात खालवली आहे का, आणि ती ऑक्सिजनची लेवल खालवल्यामुळं आणि पाण्याच्या दूषिततेमुळे जर ही मासे मरत असतील तर ती दूषितता कमी करण्यासाठी जे काही उपाय करणं आवश्यक आहे, जे प्रकल्प राबवणं आवश्यक आहे त्याच्यावर इथं काम केलं जातं। असे हे प्रकार वारंवार घडत आहेत, हे तुमच्याकडे निदर्शनास आलेलं होतं, परंतु असं होऊ नये यापूर्वी तुम्ही काय दखलबाजी का घेतली गेली नाही? आता याच्या अगोदरचं तर मी काही आपल्याला सांगू शकत नाही, परंतु आता मी जे काही इथं पाणी करायला आलेली आहे आणि त्याच्या आधारावर इथं ज्या ताबडतोब उपाययोजना करणं आवश्यक वाटतं आहे त्याचा आम्ही नोंद घेतलेली आहे आणि येत्या काही दिवसातच तुम्हाला याच्यावर शासनाच्या पातळीवरून कार्यवाही केली जाणार असल्याचं निदर्शनास येईल। धन्यवाद। येणारी तुकाराम बीज वारकऱ्यांना मेलेले मासे पाहिजे का तुकाराम बीज साजरी करायची असा प्रश्न पडणार आहे। आज आपण पाहतोय 10 ते 15 हजार मासे मेलेले आहेत, पण याचा आकडा उद्यापासून वाढण्याची शक्यता आहे। कारण का, आता आपण लाईव्ह पाहतोय काही मासे, आपण माणूस मरताना पाहतोय कधी, परंतु मासा लाईव्ह मरतो कसा हे आम्ही स्वतंत्र सकाळ धरून पाहतोय। मासा वरती येतो, 2 वेळा डुबकी मारतो, परत खाली जातोय, ते वर येत आहे। मला सांगितलं की कारण आता काही दिवसानंतर बीज पण येते आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की जलपर्णी ही देखील साचलेली आहे, परंतु असं दुर्गंध पाणी आणि माशीची अवस्था येणारे भाविक भक्त काय म्हणून या ठिकाणी भावना व्यक्त करते? हे नेहमीची येते पावसाळा याप्रमाणे आमच्या देहू प्रशासनाचं आहे। प्रत्येक वेळेस आपण त्याला यात्रा आली की त्यांना सावध करतोय, परंतु यात्रा आली तरी आमच्या देहूतली सांडपाणी मलमूत्र वारकरी तीर्थ म्हणून पितात। लाज वाटते आम्हाला सांगायला, परंतु नाईलाजे आम्हाला सांगायला लागतं की आपल्याच गावचं मलमूत्र सांडपाणी ड्रेनेजच्या जर डायरेक्ट चेंबर फोडलेत ते चेंबर दुरुस्त करायच्या चेंबर फोडणं चोक झाल्यानंतर हा पर्याय नसतो। पण शासनाला कळते, प्रशासनाला कळते, पण त्याच्यावर कारवाई होत नाही। जलपर्णी थोड्या प्रमाणात असताना आपण त्यांना सांगितलं नोव्हेंबर-डिसेंबरला जलपर्णी काढा, जलपर्णी भरणार नाही, त्यांनी कानाडोळा केला आणि आजपर्यंत त्यांच्या डोंगापर्यंत बुडापर्यंत आल्यानंतर ते सावध झालेत। आज स्मशानभूमीपर्यंत